सीतारामचंद्राय नमः लागतात पिचे नकाग्र सांडिले शाप जन्म शरीर लाहोनी अवया सुंदर गगन सत्वर उसळली. त्या विद्युत मालिनीला स्पर्श झाल्यानंतर तिचा उद्धार झाला आणि सज्जनाचं त्या भक्ताचा स्पर्श, त्या पायाचा स्पर्श तिला मुक्त करून गेला. तिच्या शापातून तिची मुक्तता झाली आणि ती पुन्हा तिच्या दिव्य स्वरूपाला प्रगट झालेली आहे. अंतरिषा 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 सांडिले अंतरिषा गगनतरी रावणी बोलता सुंदरी विजय होई कपी केसरी निरंतरी राम प्रेमे. आणि ती विद्युत मालिनी जेव्हा स्वतःच्या स्वरूपाला प्रगट झाली आणि ती जेव्हा उभी राहिली हो आणि मग ती हनुमंतरायांना बोलू लागली की हनुमंता तू निज विजयी आहेस, तुझ्या कार्यामध्ये तुला विजय प्राप्त होईल, कारण तुझ्या स्पर्शामुळं मी मुक्त झालेले, माझ्या शापातून मी मुक्त झालेले आहे. कर जोडोनिया वंदन करोनी विनवी हनुमान मी विघ्न मी लिमन अस्पराजान अस्पराजान स्वर्गभूषण. माझ्या लक्षात नाही. दीपकराव त्या माईक पुढे घ्या तुमच्या, माईक पुढे घ्या, माईक पुढे घ्या दीपकराव. आणि ती स्वतःविषयी हनुमंतांना सांगू लागलेली आहे की मी कोण आहे, कशामुळे मला शाप प्राप्त झाला आणि तुझ्या स्पर्शामुळे, तुझ्या पदस्पर्शामुळे मी आता पावन झालेले आहे. सूर्य प्रभे सम विमान करोनी विंचरता गगन बस बस करे शोभेनुया जान त्रिऋषी आश्रमी विमान पाडिले. दोन शब्द तुम्ही सूर्य प्रभे सम विमानन करोनी विचारता गगन बस करे शोभेनिया जान त्रिऋषी आश्रमी विमान पाडिले. त्याने शोभले मनुष्यर क्रोध चढले दुर्धर न विचारिशी पात्र पात्र कामचार विचारशी. मी स्वर्गीची अप्सरा होते, विमानात बसून जात होते, ऋषीच्या आश्रमामध्ये मी पडले, ऋषींनी ते पाहिलं, त्यामुळं त्यांनी मला शाप दिला आणि त्या शापामुळं मी या ठिकाणी मगर होऊन या सरोवरात पडले. महाग्रह जैसे कोणी येऊनी जोंबे दाटूनी तैसी आलीशी दावणी आश्रम लक्ष्मणी पापणी.